नंतर एक काही ना काहीतरी चालूच असतं यार, वैताग आलाय मला. इट्स ओके. हे बा आत्ता सहन करूया आपण. आपण लॉयर पाहिलाय ना. आपण आपलं डोकं बाजूला ठेवूया. हा दुसरा कुठला पर्याय पण नाही ना आपल्याकडे. बरोबर बोलतेस तू. आता फक्त फोकस डिवोर्सवर. ओके, तू आता टार्गेट फक्त आणि फक्त दादा. काय चाललंय? अरे काय चाललंय? झाली की नाही तयारी? कसली? अरे हनीमूनची पॅकिंग चालू केलीस की नाही तू अजून? हो. हनीमूनची अरे दादा रे तीच तयारी चालली होती. मी तिला तेच सांगितलं आता. ते स्प्रेचं सांगितलं मूड बीट आणि तिला वहिनीने गाऊन दिलाय ना, मग ते पॅकिंग बिकिंग ठेवायचं. अरे पण अजून जागा करून ठेव बॅगेत. का? अरे डब्यांसाठी. कसले डबे? अरे लाडू आणि वड्यांचे डबे. लाडू आणि वड्यांचे डबे बॅग मध्ये? हे माई आणि काकू तेच करतायत ना तुझ्या हनीमून साठी. खाली त्यासाठी? हा. अरे यार, हनीमूनला डबे लाडू बिडू काहीतरी. अरे उपयोगी पडतात रे. हा म्हणजे तुम्हाला दोघांना वाटलं कधी की कंटाळा आलाय, बाहेर नको जायला जेवायला, तर तुम्ही ते माझा एक्सपिरियन्स आहे. हा येस. तयारी करतो आम्ही. अजून खूप आवडायचं ना. थँक्यू दादा. ते अगं हो ग मनमोहिनी, मी आणलीये ना मेथीची जुडी. घरी आल्यानंतर गरमागरम मेथीचे पराठे करून तुला खाऊ घालतो. चालेल चालेल चालेल. अरे या या या. बसा बसा. सर काही करा आणि आम्हाला लवकर डिवोर्स मिळवून द्या. आम्हाला हनीमूनला पाठवतायत. काय ही मेथी निवडा? अहो सर, आमच्या घरच्यांनी जागा निवडली आहे, त्यांनीच फ्लाईटचं बुकिंग पण केलं आणि ते आम्हाला पाठवतात बळजबरी हनीमूनला. अहो पण तुम्हाला डिवोर्स हवाय ना, असं कसं हनीमूनला जाता येईल? या कारणामुळे जगातला कुठलाही जज तुम्हाला डिवोर्स देऊ शकत नाही. येतंय का लक्षात? अहो ते आम्हाला पण माहितीये, पण आमच्या घरच्यांनी केलंय ना प्लॅनिंग आणि आम्ही काही बोलूच शकत नाही. तुम्हाला तुमचा हनीमून कॅन्सल करावा लागेल. हो पण ते कसं? आम्हाला काही सुचत नाही. तुम्हाला काही सुचत असेल तर सांगा. अरे वा, तुम्ही फार मस्त ओरडताय. सॉरी, ऍक्च्युली तुमच्यावर नाही, सिच्युएशन वर ओरडले. हीच सिच्युएशन घरी निर्माण करा. म्हणजे तुमच्या घरच्यांवर ओरडा. नाही हो, माई आणि अण्णांवर ओरडायचं म्हणजे हो ते आम्हाला घराबाहेर काढतील कायमचे. ओके, तुम्हाला त्यांच्यावर ओरडता येणार नसेल नाही तर तुमच्यामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी सुरू करा. म्हणजे काय एक्झॅक्टली? म्हणजे तुमचं जे असं गुड रिलेशन आहे ना, ते बिघडवा. भांडणं सुरू करा. हा ओला टॉवेल इथे का टाकलास तू? हे शूज इथे का काढलेस तू? भाजीत मीठ का जास्त पडलं आज? ऑफिस मधून यायला उशीर का झाला? क्या बात है. हे मस्त आहे, जमेल आपल्याला. आणि भांडताना मजा पण येईल आपल्याला. हे आधी असं थांबवा. चाल घरी. इथे नाही, आपल्या घरी. येस येस, ऑल दी बेस्ट. येस, Thank you. कळवा कळवा. हनीमून कॅन्सल झालेला कळवा. चलो चलो. हा चलो. त्या गोडगोले समोर फार बोमट्या मारत होतीस ना. भांडताना आम्हाला खूप मजा येईल. आता सांग ना कारण कोणतं आहे भांडायचं? कारण मी मूर्ख आहे ना, तू
खूप हुशार आहेस. तू सुचव कारण भांडायचं. हाच आरडाओरडा करतेस ना तू, तोच कर ना, होऊन जाईल भांडण. इथे भांडायला कारण आहे, तिथे कुठल्या कारणाने भांडू? एक कानाखाली आवाज काढीन तू. कानाखाली मारूया. कानाखाली मारू? कर कानपुडी, देते कानाखाली. अरे याला सुद्धा कारण लागतं ना, जे लोकांना पटायला हवं. काय आयडिया सुचतायत. अगं विचार तरी करतोय मी, सुचणार मला. सुचलं. यस. कारण सुचलं. हा विचार ना काय. काय? चिंच, खजूर, ऑलिव्ह, मशरूम. ही भांडणाची कारण आहेत? नाही, माझ्या अलर्जीची कारण आहे. अक्षय मला कळेल असं बोल ना. एक्सपेक्टेडच आहे. हे बघ, यापैकी कुठलाही पदार्थ घालून तू भाजी किंवा आमटी बनव, ती खाल्ल्या खाल्ल्या लगेच मला त्रास सुरू होईल. अलर्जी, कसा खवखवायला लागेल, त्याचं भांडवल करेन मी. सांगेन ओरडून की तू हे मुद्दामून केलंस, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. नाही 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 नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघ, घसा खराब करून आपल्याला भांडायची काही गरज नाही. बसंती कितना प्यार करती है रे, इरादा क्या है? हे यार माय फूट. हे बघ, तुझा घसा खराब झाला तर तुम्ही पळून राहाल ना बेडवर 8 दिवस. आपल्याला महिने किती मिळाले डिवोर्स साठी? 3. त्याच्यातले 8 दिवस गेल्यावर काय उरणार आहे आपल्या हातात? आणि तुमची सेवा कुणाला करावी लागणार? आम्हाला. कसला तो त्रास. हे पप्पू, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है रे. थर्ड क्लास ऍक्टिंग. ठीक आहे, आता बघ कसा चिंचेचा गोळा ओतते तुझ्या आमटीत. आता बस घसा धरून. जय, तैयार हो जा झगड़े के लिए. Yes. चुन चुन के चिंच डालूंगी. डाल दे. जा धन्नो जा, बसंती की इज्जत का सवाल है. जा. यस. हे काय करतेस? डोळे मिटून का चिरते? हात कापेल ना. अमृता, अगं कांदा खूप तिखट आहे, सहन होत नाहीये मला. मग पाणी भर डोळ्यावर. अगं झालं सगळं करून, काही उपयोग नाहीये. राहू दे ना, मी चिरते कांदा. हा अमृता, तुला माईने आमटी करायला सांगितली, डाळ शिजवून ठेवली, आमटी करून घे. क्या बात आहे. चक्क हवी होती ती संधी मिळते मला. आईनी मला आमटी करायला सांगितली. Yes! अक्षय, तू तर गेलास. भाग्यश्री, झाले का कांदा टोमॅटो चिरून? हो होतच आलाय. तुला हिने निरोप दिला ना, तुला आज आमटी करायची ते? हो तेच करते. मग शोधतेस काय तिथे? गुळ. गुळ इथे नसतो, गुळ त्या कपाटात असतो. जा घेऊन ये गुळ. अगं काय सँडविच करायचं की काय आज आपल्याला? कोशिंबिरीसाठी कांदा टोमॅटो चिरायला सांगितलं ना तुला, असा चिरतात का? तू मुद्दामून करतेस का ग? का मी तुला कधी काम सांगूच नाही म्हणून अशी वागतेस का? तुझी सासू एक तशी, तूही अशी. धन्य आहात तुम्ही दोघी. अमृता, हिने जो हा गोंधळ घातलाय ना, तो तू नीट करून दे. चल ये. हो, आमटी टाकते आणि लगेच कर. आमटीचं बघू काय करायचं ते. तू कांदा टोमॅटो चिरून दे. मी करते ना आमटी माझी. मी तुला काय सांगितलं समजलं नाही का? कांदा टोमॅटो चिरून दे अगोदर. त्या आमटीचं काय करायचं ते मी बघून घेईन. समजलं? चल, आजची आमटी भाग्यश्रीच करणार. चल चल चल, डोळे धुवून ये. कशी आमटी येत नाही करता तेच बघायचं मला. ये, तू कांदा टोमॅटो चिरून दे.
चल लवकर, पळी घेऊन ये तिकडनं येताना. चला चला या. आता ती गॅस लाव बघू. आता तेल घाल, धर. आणि घाबरू नकोस करताना. हळू करायचं सगळं. आता तेल तापेपर्यंत कढीपत्ता धुवून आण जा. लवकर हा सगळं. आता मोहरी घाल. तापलं बघ तेल असं बघायचं. आता मोहरी घाल हळू. उडेल अंगावर. हिंग घाल. अजूनही संधी आहे. माई गेल्या तर भाग्यश्रीला गुंडाळून मला चिंच घालता येईल. हळू. आणि आता पटकन झाकण ठेवायचं, म्हणजे ती फोडणी घुमते त्याच्यामध्ये आणि मग छान वास येतो की नाही फोडणीचा. हिरव्या मिरची आणलेला नाहीचेस ना तू. आता आज आपण लाल पावडर घालूया. आता पटकन त्याच्यामध्ये हळद घाल, नाही तर हळद जळेल. सावकाश सावकाश, उडेल अंगावर. आता हिंग घाल. अजून कांदा होतोच आहे चिरून. मिरच्याही आणलेल्या नाहीयेत. थांब आता. आता हे घोटून घे. Come on, Akshay. Come on, acting. जमणार. प्रेशर घालो. Hey, येस, ऍक्टिंग जमणार तुला. पहिले आमटीत चिंचानंतर ॲलर्जीचा त्रास घसा खवखवतो आणि घसा खवखवून तू ऍक्टिंग सुरू करतोयस. मुद्दामून केलंयस तू. तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी. तुला हे लग्न करायचंच नव्हतं. बदला घेतेस तू माझा. माई समोर बोलायचं अक्षय. घाबरायचं नाही. हे बघ, आता माई समोर आणि अण्णांसमोर ऍक्टिंग करणं खूप आवश्यक आहे. नाही तर डिवोर्स होणार नाही. डिवोर्स झाला नाही तर तुझं आयुष्य फुकट जाईल. तुझं आयुष्य तू फुकट जाऊ देणार नाही. बोलू शकतो तू तर बोल. हो, हा. ओके, रेडी. कम ऑन. येस. हा. आरशा समोर नीट कॉन्सन्ट्रेशनने माईकडे न बघता ऍक्टिंग करायची आहे. आई, हिचं नव्हतं माझ्यावर प्रेम कधी. बळजबरीने लग्न केलं हिने माझ्याशी आणि आता ही माझा बदला घेते. आई, एकदा पुन्हा. येस, कमान शाबास. तू हे मुद्दामून केलंयस. तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी. तुला आधीपासून या घरात नांदायचं नव्हतंच. येस. कांदा टोमॅटो चिरून झालेलं नाही तरी ठीक आहे. चला आज कांद्या विना करूया आपण. घाल. हळू घाल. हळू. हळूहळू घाल. छान. पुन्हा थोडी हळद घालायची. हळद खूप कमी घातली आहे. आता हे बघ, लाल तिखट घालायचं. मसाला घालायचा. गूळ घालायचं. आता चांगली ढवळ. मग नंतर खोबरं घालूया. मीठ घालूया. तुझा का हात थांबलाय? आटप पटापट. माई, मी काय म्हणते, जर भाग्यश्रीला त्रास होत असेल तर मी करू का? नको. तिला त्रास होतो की नाही ते बघायला मी आहे ना इथे उभी. तुला जे सांगितलं ते काम आधी पटापट आटप. समजलं? आणि आपणच करत राहिलो तर हिला तरी कधी येणार? मग बरं, तुझा कांदा टोमॅटो चिरून व्हायचाच आहे का अजून? ते झालं की कोथिंबीर चिरून दे आणि आपल्या बागेत जाऊन मिरच्या खुडून आण जा. कोशिंबीरीत घालायला लागते. चल जा, पटापटा हात हलवा ग. आता मोठा करायचा गॅस. जमली की नाही? मग येत नाही म्हणजे काय? अक्षयला मेसेज करून सांगते, आमटी चिंच टाकली नाहीये कारण मी आमटी बनवली नाहीये.
आय होप वाचेल. टेन्शन घेऊ नको साक्षी, जमणार आहे, ऍक्टिंग जमणार आहे. येस. माई काकू कुठे आहेत? अगं तिला जरा बरं वाटत नाही म्हणून म्हटलं झोपून राहा, नंतर तिला काढा करून देणार आहे मी. वहिनी ये अक्षय, बस. नाही नाही थांबा, अमृता आमटी घेऊन येते, कोशिंबीर वाढ. पोळी वाढ. चल अक्षय, रेडी हो. आमटी आलीये, आता जोरदार भांडण करायचंय. कमान. काय झालं? का करतोयस का? नाही ते घसा घसा नंतर काय नंतर? थोडस. अमृता ग आमटी वाढ, अण्णा खोळंबलेत. देवा, आमटीचा सुवास दरवळतोय. वा. वा, कोशिंबीर सुरेख झाली आहे. हो ना. हिने बहुतेक आमटीत चिंच घातलीच नाहीये, चवच लागत नाहीये. हो, बहुतेक मला त्रास होऊ नये म्हणून घातलीच नाहीये चिंच. सो स्वीट. नाही पण मला नाटक करावंच लागेल. नाही लोणचं. नाही पण काय रे, पण काय? अरे अरे पाणी दे त्याला पटकन, पाणी दे. हात फिरव पटकन. जोरात पाणी पाणी. टाळीवर पुंकर मार त्याच्या. कसं ठसका लागला? घशाला काय झालं? आमटीत चिंच कोणी टाकली? चिंच टाकली का तू आमटीत? अरे मला चिंच, मशरूम, खजूर, ॲलर्जी ऑलिव्हची कळत नाही तुला? टाकून ठेवली तू चिंच बना बना आमटीत. त्रास होतो ना मला. अक्षय, कसं कळत नाही ना? नाही नाही माय, मी ऐकून घेणार नाही अजिबात. अगं इथं लक्षच नाहीये. इथं बघ सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांची काळजी घेतात. ही बघ मूर्ख कुणीकडची आगाऊपणा करतेस. तुला काळजीच नाही माझी. तुला आजारी पाडायचंय का मला? हा, काय चाललंय तुझं? तोंडाला येईल ते वाटेल तर बडबडतोयस का? उगीच ओरडू नकोस आमच्या समोर, समजलं ना? मुळात चिंच घातलेलीच नाही आमटीत. चव घेतल्यावर तुला कळलं नाही का चिंच घातलेली नाहीये ते? मान्य, अमृताला स्वयंपाकघरातलं अजून काहीही येत नाही, जमत नाही. पण मुळात आज आमटी तिने केलेलीच नाहीये. केलीच नाहीये? नाही. अगं पण आमटीचं पातेल हिच्याच हातात होतं. हो का? आमटीचं पातेल हिने आणलं म्हणून हिनेच केले का आमटी? आजची आमटी भाग्यश्रीने केली आहे. आणि चांदली आमटी. हो ना. अण्णा, माईनी सांगितल्याप्रमाणे आमटी केली मी. छान छान, शिकून घे साधनेकडून आमटी. आणि काय रे, कशाला रडतोय उगाच त्याच्यावर? नाही
काही नाही, रात्री झोपताना तुला कोमट पाण्यातून मध घालून देईन, म्हणजे बरं वाटेल. अजिबात खवखवणार नाही उद्या सकाळी उठल्यावर. नाही माई खरंच खूप असं घसा ना खवखव खूप जास्त होते का? मी 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 काहीतरी आंबट खाल्लंय. काय खाल्लंय? हा हे काय लोणचं वाढून ठेवलंय हिने. कशाला वाढलं लोणचं तेच म्हंटल. कळत नाही का नाही नाही तुला? भाऊजी, लोणचं मी वाढलंय चुकून. हिने काय केलं मग? कांदा टोमॅटोची कोशिंबीर केली की शर्मिष्ठा, वाढ अजून त्याला. हो माई. आणि काय रे आता केरळला जाणार आहात ना हनीमूनला, असे म्हणत जाणार काय? आनंदाकडे बघ, तो बोलतो का कधी असं भाग्यश्रीला? चला जेवा आता, जेव मुकाट्याने. येत सुरुवात.